काय अजून किती वेळ थांबायचं आम्ही तुमच्यासाठी? तुम्हाला समजत नाही? तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. अजूनही वेळेचं महत्त्व कळालं नाही तुम्हाला. म्हणूनच आपल्या घरात कोणाचीच प्रगती झाली नाही, मी सोडून. ज्याला वेळेचं महत्त्व कळतं ना, तो ह्या जगाच्या पाठीवर काहीही करू शकतो. ही अंडरस्टँड. आई, तू पण आजपर्यंत यांचंच घराणं करत आलीस, पण तुला तरी कळालं का वेळेचं महत्त्व? जो वेळेच्या बंधनात अडकतो तो बाकी सर्व बंधनातून मुक्त होतो. जो समोर आलेल्या वेळेप्रमाणे चालतो आणि त्याला महत्त्व देतो, वेळ त्याला कधीच एकटं पाडत नाही. ती त्याला वेळेप्रमाणे सर्व काही वेळेतच देते. आणि जे लोक वेळेला महत्त्व देत नाही ते त्यांच्या आयुष्यातल्या रडगरण्याला जास्त महत्त्व देतात आणि मग फसतात. आणि मग त्यांच्या आयुष्यातली गणितं सगळी चुकून जातात. मग ते अशा दलदलीत फसतात की त्यांना बाहेर येताच येत नाही. मग ते रडत बसतात. हे आधीच वेळेत केलं असतं तर बरं झालं असतं. पण वेळ निघून गेल्यावर आता त्याचा काय उपयोग? हे सगळं वेळेतच समजायला नको का? अनघा, तू तुझ्या वेळेला कधीच महत्त्व दिलं नाहीस, म्हणून तू आज फसली आहेस. मी माझ्या वेळेत अभ्यास पूर्ण केला, मी माझ्या वेळेत सर्व काही पूर्ण केलं, म्हणून मी आज या उंच शिखरावर उभी आहे, जिथून मला सर्व काही दिसतं. या ठिकाणी सॉरी, मी जरा जास्तच बोलतीये, पण तुम्ही माझा वेळ वाया घालवलाय, सो मी नाही थांबू शकत. बाय.